तयार झाला आपला मॉर्निंग ब्रेकफास्ट पौष्टिक मिक्स डाळीच्या टिक्या. करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज मी बनवत आहे मिक्स डाळीची टिक्की. तर काल मी इकडे मिक्स डाळी भिजत ठेवल्या होत्या. मूग आहे, उडीद डाळ आहे आणि चण्याची डाळ. ही सगळी 1.5 वाटी आहे. 3 मिरच्या घेतलेल्या आहेत, 7-8 पाकळ्या लसूण आहे आणि इकडे कोथिंबीर आहे. आता हे मी मिक्सरला दळून घेणार. थोडासा अर्धा इंच आल्याचा तुकडा घातलाय. इकडे मी एक कांदा उभा कापून घेतलेला आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये हे वाटलेलं मिक्स डाळीचं मिश्रण घालूया आणि हे एकजीव करून घेणार. आता घालते मी हळद, धना जिरा पावडर, चवीप्रमाणे मीठ घालते. हे बघा, या पद्धतीचं मिश्रण तयार झालेलं आहे. मी सगळं मिक्स करून घेतलंय. कांदा उभाच कापून घ्यायचा, तळल्यानंतर तो खूप छान चवीला लागतो. आणि आता आपण याच्या टिक्या बनवणार आहोत. इकडे या मिश्रणाच्या हे बघा, एवढासा गोळा आपण घ्यायचा हातावरती आणि तुम्हाला हवा तो आकार देऊ शकता. लंबगोल करू शकता, गोल करू शकता. मी गोलच करणार आहे. गोल केलं ना की आतपर्यंत खरपूस तळल्या जातात आणि चव छान लागते. तर हे बघा, या पद्धतीने छोट्या छोट्या टिक्या बनवायच्या, फार मोठ्याने. इकडे पॅनमध्ये मी तेल घातलेलं आहे. आपण आता या टिक्या शालो फ्राय करून घेणार आहोत. गॅस मंदच ठेवायचा, जास्त नाही, करपल्या जातील. पॅनमध्ये ना जेवढ्या बसतील तेवढ्या सोडून घ्यायच्या आणि बघा तळून घ्यायचा. आपण खरपूस कलरवरती तळून घेऊया. छान सोनेरी कलर येतो. तर आता मी सगळ्या तळून घेते. आता या टिक्या छान तळून झालेल्या आहेत. बघा, मी दाखवते तुम्हाला. कलर एकदम छान आणि क्रिस्पी तयार झालेल्या आहेत. तर काढून घेते. ज्या होतील त्याच काढून घ्यायच्या, ज्या होत नाही त्या परत शेकवून घेऊया. तर आता या झालेल्या आहेत, या मी काढून घेते. आता मी सगळ्या टिक्या आत्ता याच पद्धतीनं बनवणार आहे. या टिक्या ना मिक्स डाळीच्या असल्यामुळे पौष्टिक होतात. शिवाय माझ्याकडे थोडासा कोबीचा तुकडा होता, तोही मी डाळीमध्ये दळताना घातला होता. त्यामुळे एकदम पौष्टिक टिक्की झालेली आहे. तर तुम्हीही नक्की करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स.